आता जर का काही बंद करायची गरज असेल मुलांना तर ते ज्युसेस आहेत. फ्रूट हे आपल्याला दिलेलं निसर्गाने वरदान आहे की जे आपण रॉ खाऊ शकतो, ज्याचं आपल्याला इन्फेक्शन होत नाही रॉ खाऊन सुद्धा. त्याच्यामुळे चांगलाच पदार्थ आहे. मी तर म्हणते अंड हा जो काही सोर्स आहे ना, हा तुम्ही नॉनव्हेज धरूच नका. तुम्ही मुलं खूप लहान आहेत, पालेभाज्या फळभाज्या खात नाहीत, त्याचे कटलेट्स तयार करा, एकदम मस्त खातात मुलं. सगळं प्रोटीन आहे, फायबर एकदम दणदणीत आहे. पालकांनी पण खाऊ देत, त्यांच्यासाठी पण हे हेल्दी. प्रोटीन बार खातो मी. कसल्या डोंबल्याचं प्रोटीन बार खातात, टर्न द लेबल. तुम्ही पॅक मागे करा, बघा त्याच्यात किती प्रोटीन, उरलेली सगळी साखर आहे. इतकं कॉम्पिटिटिव्ह जग झालंय, इतकं कामाचा व्याप वाढलेला आहे, इतकं स्ट्रेस रिलेटेड सगळं झालेलं आहे की त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो आणि मग तुम्हाला प्री डायबिटीस दिसतो, ब्लड प्रेशर दिसतं, असे सगळे आजार बरोबर हळूहळू निर्माण व्हायला लागतात. फूड इज अ मेडिसिन. कधी जर त्या प्रमाणात, त्या वेळेत, त्या क्वांटिटीमध्ये खाल्लत तर ते तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यामध्ये अन्न ही सगळ्यात पहिल्यांदा येतं. त्यामध्ये अलीकडच्या काळात आपल्याला आहार म्हटला की त्याचा सुटासुटा विचार करायची खूप जास्त सवय लागलेली आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. आहार हा आपल्या संस्कृतीच्या, आपल्या अस्तित्वाचा अगदी अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा पूर्ण अंशानं आपण विचार केला पाहिजे. असा त्याचा पूर्ण अंशानं विचार आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्या 3S टॉक पॉडकास्टमध्ये डॉक्टर प्रणिता अशोक मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू. जेव्हा तुमचं नाव आमच्या टीमने सजेस्ट केलं होतं आणि मी जे बघत होतो सगळ्यात जास्त चांगला आवडलेला कंटेंट जर मला कुठला असेल तुमचा, तर तो होता की तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे सुटं न बघता एकसंघपणे बघायला शिकवतात आणि ते मला असं वाटतं की ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता परीक्षांचे दिवस आहेत साधारणपणे 10वी 12वीच्या आणि सगळ्याच परीक्षा सुरू होत आहेत किंवा या स्टेजमध्ये आहोत आपण. मला ह्या अँगलनं तुम्हाला असं विचारायचं आहे की आपला आहार, आपली झोप, आपला जे एक मानसिक फोकस असतो मुलांचा, एकाग्रता, याचा थेट संबंध काही आहे का? नक्कीच आहे. बरं. कारण जर का परीक्षेला जाताना मुलांनी काहीतरी तेलकट, तुपकट असं खाल्लं किंवा खूप तिखट खाल्लं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पोटाकडे जास्त राहतं रादर दॅन त्यांच्या बुद्धीकडे. हो. त्याच्यामुळे बरं. कारण ते पचायला वेळ घेतं ना, त्याच्यामुळे तुम्ही जे काही परीक्षेच्या काळातला आहार हा नेहमी हलका असावा. बरं. म्हणजे काय असावं की तुमचे जे काही नॉर्मल आपले आपण नेहमीचे पदार्थ खातो बरं. की पोहे आहेत, उपमा आहे किंवा हो. डाळीचे पिठाचे दिरडी आहेत किंवा आपण चिला म्हणतो त्याला, बरोबर. किंवा ऑमलेट आहे. हो. या अशा हलक्या गोष्टी कधी पण परीक्षेला जाताना खाल्लं की ते तुमच्या पोटावरती जास्त जोर देणार नाहीत. ताण म्हणजे येणार नाही. तुमचं लक्ष इथे राहील, बरोबर आहे. इथे जाणार नाही. बरोबर आहे. आणि त्याबरोबरच तुमचं थोडंसं हायड्रेशन पण मेंटेन झालं पाहिजे. यासाठी एक फ्रेश फ्रूट म्हणतो ना आपण, अच्छा. कुठलंही एक फ्रेश फ्रूट. बरं. आत्ताची मुलं फ्रूट खात नाहीत, त्यांना ज्यूस हवा असतो. बरोबर आहे. टेट्रा पॅकमधले ज्युसेस हवे असतात. हां. पण आता जर का काही बंद करायची गरज असेल मुलांना तर बरं. ते ज्युसेस आहेत. कारण अच्छा. आता सध्या जे काही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो आपण, हो. खूप सध्या सगळीकडे त्याची चर्चा आहे की लहान मुलांमध्ये पण तो यायला लागलाय. त्याच्यामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी त्यांची कमी व्हायला लागलेली आहे. बरं. बऱ्याच 20च्या 15 ते 20 वर्षांच्या मुलांना सुद्धा आपण फॅटी लिव्हर होतंय, त्याच्यामुळे हो. त्यांना प्री डायबेटिक सारखे सायन्स दिसायला लागलेत. बरं. तर या सगळ्यामध्ये तुमच्या त्या ज्युसेसचा खूप मोठा हात आहे. बरं. त्याच्यामुळे इथून पुढे जर का हा पॉडकास्ट जो कोणी बघत असेल बरं. त्यांनी लहान मुलांचे ज्युसेस, म्हणजे हे काही 10 ते 20 वर्षांमधली जर कोणाला ही ज्युसेसची सवय असेल तर ती ताबडतोब बंद करा. कारण त्याचे जे काही कॅलरीज आहेत, तो जो फ्रक्टोज आहे हां, तो हां. डायरेक्ट तुमच्या लिव्हरमध्ये जातो आणि तिथे फॅट अकोम्युलेशनचं तो काम करतोय. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वर्षीच्या परीक्षेत जाताना जर मुलांनी ज्युसेस घेतले नाहीत तर आपला खऱ्या अर्थानं हा एपिसोड म्हणजे आपण म्हणतो ना युजफुल झाला असं म्हणता येईल. पाणी कितीही घ्या, तुम्ही ताकासारखी घेऊ शकता, लिंबू सरबत घेऊ शकता, बरं. पण ज्युसेसला जायचं नाही. ते पण रेडीमेड ज्युसेस तर अजिबात नाही. कारण त्याच्यातलं कंटेंट तुम्ही आवरू शकत नाही. म्हणजे काही विथ शुगर असतात, त्या शुगरचं प्रमाण बघायला गेलो तर आपल्याला असं वाटतं बापरे आपण हे काय करतोय. बरोबर. म्हणजे आपण चहा किंवा कॉफीमध्ये अर्धा चमचा साखर घालायला सुद्धा किती कचकच विचार करतो. करतो. हो. पण तिथेच
त्या ज्युसेसमध्ये तुम्हाला 4 ते 5 ते 6 ते 7 चमचे साखर ऑलरेडी घातलेली असते. बापरे. बिकॉज यू हॅव टू मेक इट टेस्टी. भयंकर आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न छान काढला आणि म्हणून तिकडे येण्याचा तोच प्रश्न होता की आधी या मुलांचे ज्युसेस बंद करा. बरं. कारण त्याऐवजी त्यांना फ्रेश फ्रूट द्या खायला. फ्रेश फ्रूट खायला काही फार वेळ लागत नाही. ज्यांना वेळ लागतो बरोबर. त्यांनी पपईसारखे खा, संत्र मोसंबीसारखं खा. ज्यांना वेळ लागतो त्यांनी ॲपल आणि पेअर निवांतपणे खा. बरोबर. पण तुम्ही अशा काही गोष्टी स्वतःला लावून घेऊ शकता की ज्याची सवय जर तुम्हाला लागली तर त्याचा खराच उपयोग तुमच्या शरीरासाठी होतो. कारण फ्रूट्स हे असं अन्न आहे हो. की जे आपण रॉ देऊ शकतो. बरोबर. आपण प्रत्येक अन्न रॉ खाऊ शकत नाही. जसं आहे आपण तसं आपण देऊ पचलेलं शकतो. हम्म. आपण शिजलेलं अन्नच पचवू शकतो. बरोबर. ही आपली शरीरयष्टी आहे. त्याच्यामुळे फ्रूट हे आपल्याला दिलेलं निसर्गाने वरदान आहे की जे आपण रॉ खाऊ शकतो, बरोबर. ज्याचं आपल्याला इन्फेक्शन होत नाही रॉ खाऊन सुद्धा. त्याच्यामुळे बरोबर. चांगलाच पदार्थ आहे. फक्त तो अशा स्वरूपात खाऊ नका जेणेकरून तुम्हाला तो तुमच्या शरीराला तो बाधक ठरू शकतो. मुलांसाठी एक दुसराही प्रश्न खूपदा विचारला जातो. तो म्हणजे मुलं बरेचदा परीक्षांच्या दिवसांमध्ये खास करून जागरण करतात हं. आणि मग कॉफी, चहा असं जे प्रमाण होतं, तर हे असायला पाहिजे का? असलं तर कितपत असलं पाहिजे? म्हणजे त्यातला एक सुवर्णमध्य काय आहे? हे बरोबर आहे की रात्रीची जागरण करायचं असतं, मग कधीतरी चहा, कधीतरी कॉफी असं घेतलं जातं. पण त्याच्यामुळे तुमची झोप इतकी डिस्टर्ब होऊ नये की दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा पेपर लिहायला जाता तेव्हा ती झोपेचा परिणाम त्या पेपरवरती पण होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रमाण असं ठेवा की ॲडिक्वेटमध्ये एखादा कप मी चहा किंवा कॉफी ही घेऊ शकतो जर ती झोप मला अजून तासभर बसायचं आहे. बरं. पण रात्रभरात मिळून 4 कप कॉफी झाली आहे हम्म. आणि त्याच्यामुळे रात्रभर झोपलेला नाही आहे. दिवसा जेव्हा पेपरला जाईल तेव्हा ती मेंदू काम करायचं स्लो डाऊन करेल कारण तो थकलाय. बरोबर आहे. जेव्हा त्याला ॲक्टिवेट व्हायचं आहे एक्झामच्या वेळेला तेव्हा तो ॲक्टिवेट होऊ शकणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. मग त्याऐवजी तुम्ही त्यांना आपण जे म्हणतो की मखाना हे एक हो. चॉईस आहे की थोडीशी भूक भागते किंवा आपण म्हणतो लाह्या असतात घरात आपल्या बरोबर. किंवा आपण म्हणतो काही चिवडे असतात की आपण घरी केलेले असतात किंवा उकडलेलं अंड हां. बेस्ट राहतं एकदम त्याच्यासाठी. बरोबर. कारण ते तुम्हाला शुगर पण स्पाईक होऊ देत नाही आणि हो. पोट पण भरवतं. त्याच्यामुळे मी तर म्हणते अंड हा जो काही सोर्स आहे ना हो. हा तुम्ही नॉनव्हेज धरूच नका. ओके. अंड्याला व्हेज मानलं ना तर आपल्या देशातील तरी मला वाटतं निम्म्याच्या वरती डेफिशियन्सीज प्रोटीन करतो ना हां, हां. त्या कमी होतील. म्हणजे आपल्याला शाकाहारी अंड्याची गरज आहे. बरोबर आहे ना? कारण ते ही जे आत्ताचे जे काही अंडी वगैरे जे प्रकार आहेत ना हो. ही फर्टिलाइज नाहीच आहेत ना. नाहीच आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या अँगलने निदान माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही एक 30-40 नंतर तुमचं एक कल्चरल इम्पॅक्ट असतो, तुमच्या खाण्यावरती सोशल इफेक्ट असतो. बरोबर. पण ॲटलिस्ट ग्रोईंग एजमधल्या मुलांना तरी अंड आणि दूध हे कम्प्लीट प्रोटीन असणारं आहार आहे. बरोबर. तर त्याचा वापर नक्की व्हावा आणि तुमच्या कल्चरल किंवा याच्यासाठी ह्या चांगल्या गोष्टींना लहान मुलांना तुम्ही वंचित करू नये असं एक माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. कारण त्याच्यामध्ये जे काही मिळतं ना हे तुम्ही डब्याच्या डब्या घेऊन घेताय. मग हो. 3,000चा 4,000चा डब्बा घेताय त्या प्रोटीनसाठी. हो. ते प्रोटीन ॲसिम्युलेट होत नाही. ओके. म्हणजे तुमच्या शरीरात त्याचं पचन पण झालं पाहिजे. बऱ्याच लोकांना हा अनुभव आहे की जे लोक हे प्रोटीन्स पावडर वगैरे घेतात त्यांची पचनशक्ती बिघडते हम्म. कारण त्यांना ते डायजेस्टच होत नाही आहे. बरोबर आहे. डायजेस्टेबल प्रोटीन पाहिजे असेल तर ते प्रोटीन नॅचरल फॉर्ममध्ये हवं. ओके. पहिली गोष्ट म्हणजे दूध असू द्यात, अंड असू द्यात, पनीर असू द्यात, चीज हो. असू द्यात आणि त्याच्याबरोबर काही अमाऊंट ऑफ फायबर्स पण हवेत. बरं. म्हणजे काय की सॅलड्स असतात, ग्रीन आपण हिरव्या पालेभाज्या असतात किंवा आपल्या फळभाज्या असतात किंवा आपले सॅलड्स असतात. या गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या तर ते आपल्याला पचायला पण सोपं जातं. तुम्ही आता अंड्याचं सांगितलं ते आता बरेच जण जे वजनाविषयी खूप जास्त कॉन्शियस आहेत आणि खास करून मुलांच्या पण, कारण मुलांमध्ये पण आता वजन वाढण्याचं प्रमाण बरंच वाढतंय. तर त्या लोकांना असं वाटतं की जो पिवळा बलक आहे तो काढून टाकला पाहिजे आणि तो नको खायला वगैरे. त्याच्यात सत्य परिस्थिती काय आहे? पिवळ्या बलकचं काय काय आहे माहिती आहे? पिवळ्या बलकमध्ये काय आहे? आपल्या देशामध्ये ज्याची सगळ्यात जास्त डेफिशियन्सी आहे. कोणाचाही रिपोर्ट काढायला जा, त्यांचे विटॅमिन डी कमी आलेलं असतं, हो. B12 कमी आलेलं असतं. ते दोन्ही अंड्याच्या बल्कामध्ये आहे. अच्छा. आणि तोच काढून ठेवतात. तो काढून ठेवतात.
म्हणजे बरं. ही इतकं विचित्र संकल्पना आहे ही, की जे पाहिजे आपल्याला हो. ते आपण घेतच नाहीये. हो. तुम्ही लहान मुलांना 2 ते 3 अंडी पूर्णपणे काहीही प्रॉब्लेम नसताना देऊ शकता. बरं. 50च्या वरती तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आता, बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्हाला मग कोलेस्ट्रॉलची गोळी चालू करते, मला कोलेस्ट्रॉलची भीती आहे. अशा वेळेला तुम्ही एका अंड्याचं येलो खाल्लं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. अच्छा. कोलेस्ट्रॉल हे फक्त शरीरात बनत नाही. अच्छा. कोलेस्ट्रॉल बाहेरून पण येत असतं, बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेरून कमी घ्याल आणि तुम्ही झोपला नाही, तुमचा स्ट्रेस खूप जास्त आहे, ते शरीर तयार करतं. हो, असं पण आहे. 2 प्रकारे होतं. एक बरं. एक्झोजिनस सोर्स असतो, एक एंडोजिनस सोर्स असतो. तुम्ही बरं. नका घेऊ, तुमचं शरीर तयार करतंय. हम्म. ते चुकीच्या पद्धतीचं पण असू शकतं. कारण लाईफस्टाईल आपली आता किती बिघडलेली आहे. बरोबर. आपल्याला स्ट्रेस आहे, आपल्याला झोपेचा प्रॉब्लेम आहे. हो. मग अशा परिस्थितीत ते कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल तुमचं शरीर पण तयार करत आहे. पण म्हणून चांगलं कोलेस्ट्रॉल घ्यायला अजिबात घाबरू नका. बरं. ही संकल्पना खूप बदललेली आहे की कोलेस्ट्रॉल वाईट आहे. अच्छा. पूर्वीचा जो आपण ट्रेंड घेऊन आलोय ना, कोलेस्ट्रॉल वाईट नाही. कोलेस्ट्रॉल हे तुमच्या हॉर्मोन सिंथेसिससाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आहे. बरं. त्याच्यामुळे तुमच्या आहारात फॅट्स, चरबीचं प्रमाण पण असणं गरजेचं आहे. हे जे आता आपण डायटिशियन्स किंवा कोणी असं बघतोय की ज्यांना याच्याविषयी माहिती नाही आहे, आधी तुम्ही फॅट्स कमी करा असं म्हणतात. पण तुम्ही फॅट्स कमी केले की काय होतं की तुम्हाला फॅट डेफिशियंट म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन जे असतात हो. ए, डी, ई, के ही तुमच्या शरीरात डेफिशियंट तयार व्हायला लागतात. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीची गोळी घ्यायची असेल ना तर ते जेवण झाल्यानंतर घ्यायला लावतात, जेवणाबरोबर घ्यायला लावतात. कारण त्यातलं फॅट ते अब्झॉर्ब करायला तुम्हाला मदत करते. हे त्याच्या मागचं रिझन आहे. त्याच्यामागचं रिझन आहे हे. बरोबर. आणि ह्या सायंटिफिक गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपण फॅट म्हटलं की हो. म्हणजे मला आता डाएट सुरू करायचं, मला डायबिटीज झालंय, वजन कमी करायचं, मी आधी फॅट कमी करतो. बरोबर. एका ठराविक प्रमाणात प्रत्येक गोष्ट जर तुमच्या शरीराला मिळाली हो. तरच तुमचं शरीर हेल्दी होऊ शकतं. हे एक छोटा प्रसंग सांगतो तुम्हाला. आता ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आमच्या बरेचदा ज्या आया आहेत खास करून मुलांच्या, हम्म. तर त्या जेव्हा पालकांच्या मीटिंगसाठी वगैरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा नेहमीचा जो सूर असतो तर तो हाच असतो की खात नाहीत पोरं, खातच नाही, जेवत नाही असं सारखं हे असतं की याला भाज्या सगळ्या आवडत नाहीत, डबा परत आणतो. खूपदा असं मुलांचं होतं की 4 पोळ्या दिल्या तर 2 खातो किंवा कधी कधी 1च खातो, 3 परत आणतो असं वगैरे. हम्म. तर या बाबतीमध्ये काय सांगता येईल आपल्याला की काय केलं तर मुलांचा आहार चांगला होईल? म्हणजे मी मुलांसाठी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आयांसाठी हा प्रश्न विचारतोय. हे जे रुटीनमध्ये आपण पोळी आणि भात हो. हा आपलं स्टार फूड असतं. हो. म्हणजे एका बाजूला भाजी आहे, थोडंसं असलं तर सॅलड आहे, हो. नाही तर आपला निम्मा भागा पोळी आणि भाताने भरलेला असतो, बरोबर आहे की हो. नाही. हो. एकदम अपोजिट करायचं आहे आता आपल्याला. अच्छा. म्हणजे तुमच्या ताटाचं एक समजा 25% ताट आहे, 25% ताटामध्ये तुमची भाजी पाहिजे, 25% ताटामध्ये तुमच्या डाळ पाहिजे, 25% सॅलड पाहिजे आणि 25%तच तुम्ही पोळी आणि भाताला बसवा. जी मुलं खात नाही आहेत ना त्यांचं पॅटर्न बदलायची गरज आहे आपल्याला. ओके. त्यांना रोज काही ना काही प्रमाणात ड्रायफ्रुट्स मिळाले पाहिजेत. ओके. द इम्पॉर्टंट सोर्स की ज्याच्यात तुम्ही पटकन देऊ शकता, एक लाडू ड्रायफ्रुटचा तयार करू शकता. हो. खूप चांगले न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये, इसेन्शियल सगळी फॅट्स त्याच्यामध्ये मिळतात जी शरीरासाठी अतिशय आवश्यक आहेत. आणि हा एक पटकन कंपल्सरी भाग ठेवा. रेडी असतो. तुम्ही मुलं खूप लहान आहेत, पालेभाज्या फळभाज्या खात नाहीत, त्याचे बरोबर. कटलेट्स तयार करा, हो. एकदम मस्त खातात मुलं. हो. कुठली पण भाजी त्या फिलरमध्ये टाका, बीट टाका, एखादी भाजी टाका, हो. डाळीचं पीठ टाका, सगळं प्रोटीन आहे, फायबर आहे, एकदम दणदणीत येते. आणि एक खाल्लं तरी तुम्ही एकदम छान सोर्स तुमचा तयार होतो. बरोबर. असे 2 कटलेट तुमच्या ह्याच्यात असतील, मग थोडीशी भाजी कमी खाल्ली तरी चालणार आहे. तुम्ही रोज बरोबर. जेवणामध्ये वरण किंवा डाळीचा कुठला तरी एक प्रकार ठेवणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. उरलेला प्रकार तुम्ही भात आणि पोळी हो. म्हणजे 4 पोळ्या देत असाल समजा तुम्ही, हो. तर त्या 4 पोळ्यांचे 2 कट डाऊन करा. त्या एका पोळीच्या कॅलरीजमध्ये तुम्ही एक लाडू देऊ शकता, बरोबर. एका पोळीच्या कॅलरीजमध्ये तुम्ही एखादं कटलेट हे लहान मुलांसाठी खूप छान आहे, ते खातात मस्त. हो. आणि त्याच्यात जे काही फिलर टाकताना ती शोधत नाही बसत, हां, बरोबर आहे. एकत्र करून घेतलेलं असतं ना तुम्ही ते. ह्या 2 पोळ्या अशा प्रकारे चांगल्या न्यूट्रिशनने जर तुम्ही केलात ना, हो. ती का खाणार नाही?
तुम्ही जर सारखं त्यांना पोळी भाजी एवढंच आहार आहे असं जर शिकवलं हा नाही, रोजच्या आहारामध्ये तुम्ही ॲटलिस्ट कप भरून दूध किंवा एक ग्लास भरून दूध, हो किंवा तुम्हाला दूध पित नसेल, दूध चालत नसेल किंवा आवडत नसेल तर अंडे द्या 2, बरोबर उकडलेलं अंडं द्या, नाही तर ऑमलेट द्या. तुम्ही अंड्याच्या रेसिपी असं जर का यूट्यूबला सर्च केलं हो तर एक यूट्यूबचा एक मी व्हिडिओ बघितला, 51 रेसिपीज अंडे बापरे असा एक बघितलाय. बरं शोधा, सापडेल तुम्हाला सा- कुठेतरी. काय करतात लोक, बापरे. पण ठीक आहे, मी म्हटलं की आवश्यक आहे तर वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये तरी करू शकता. म्हणजे बरोबर काही जणांनी काय, तो ब्रेड आहे, पोळी आहे, त्याला मधून असा कट मारला, त्याच्यात अंड टाकलं, ते परतवलं आणि मग ते काहीतरी फॅन्सी तयार करतायत. बरोबर थोडंसं वेगळं मुलांना पॅटर्नमध्ये गेलात ना तर मुलं खातात, असं होत नाही. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये मुलांनी बदलण्याची गरज आहे असं म्हणण्यापेक्षा मुलांच्या पालकांनी पालकांनी बदलणे, आणि हे काय त्यांच्यासाठीच नाही आहे, हो पालकांनी पण खाऊ देत, त्यांच्यासाठी पण हे हेल्दी. येस येस इफ यू आर डुईंग इट ॲट होम ना तर हो. मुलं खातात, तुम्ही त्यांच्यासमोर खा, ते खातात. बरोबर आहे पण तुम्हीच त्यांच्यासमोर पाकिटं उघडून बसलात तर ते तेच करणार आहेत. अगदी अगदी एक 4-5 बिस्किटांचे प्रकार आहेत घरात, बरोबर. 2-3 चिप्सचे प्रकार आहेत घरात. हो. आईला वेळ नाहीये, ती ऑफिसवरून आलेली दमून असते, मग ती बरोबर. 2 बिस्किटे त्या चहाबरोबर खाते, हो. किंवा कधी वाटलं तर एखादा वेफर्सचा पुडा असतो घरात. हो. आहे, हे रिअल फॅक्ट आहे. पण याला तुम्ही फाटा देऊन तुम्ही थोडीशी मेहनत त्याच्यावरती, बाई लावा पाहिजे तर तुम्हाला हेल्पमध्ये. बरोबर आहे. कारण अन्न ही माणसाची पहिली गरज आहे. बरोबर. तिथे कॉम्प्रोमाइज झालं की तुमची हेल्थ कॉम्प्रोमाइज व्हायला Yes. सुरुवात होते. आणि सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो त्याचा. मुलांचाच विषय निघालाय म्हणून तुम्हाला विचारतो. एका ठिकाणी मी असं वाचलं होतं, कारण बदामाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकांना बदाम खाल्लं की बुद्धी येते असं एक आणि एका ठिकाणी असंही वाचलं होतं की बदाम अजिबात उपयोगाचे नाही आणि ते पचायला खूप हार्ड आहे, असा पण एक हे होता. दोन्हीतलं सत्य काय आहे आणि काय प्रमाण असलं पाहिजे? खूपच जास्त सत्य उलगडतोय आता आपण. अच्छा याचे तुम्हाला कमेंट्स येतीलच. बरं. पण तुम्हाला माहिती आहे का, बदाम हा. आणि शेंगदाणे सेम न्यूट्रिशनल व्हॅल्यू देणारे 2 गोष्टी आहेत. अच्छा काही म्हणजे फरक नाही. फक्त बदाम खाल्ल्यानं तुम्हाला काहीतरी वेगळं मिळतंय हा. आणि दाण्याच्या कुटाने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, हे साफ चूक आहे. बरं सेम पोषण मूल्य तुम्हाला बदाम आणि शेंगदाण्यामधून मिळणार आहे. बरं. थोडंफार व्हिटॅमिन ई इकडे तिकडे गेलं तर होऊ शकतं, अच्छा. पण आपल्याला ज्याची गरज आहे हो. ते सगळं पोषण मूल्य तुम्हाला शेंगदाण्यांमध्ये पण मिळतंय, जे बरं. तुम्ही बदाममध्ये घेताय. ओके. पण बदाम हे सो कॉल्ड प्रेस्टिजियस आपण हो. समजलं होतं, कारण महाग मिळतात ना, मग हो. त्याला प्रेस्टिज इश्यू आहेच आहे. Yes, yes. सो ते बदाम, मग आपण काय म्हणतो, ठीक आहे तुम्हाला बदाम आवडतात ना, मग एक 4 बदाम रात्री भिजवून त्याचं साल काढून सकाळी तुम्ही खाल्लात तर तुमची तयार बरोबर. होते. हम्म. पण तीच गोष्ट आपल्याला दाण्यांमध्ये पण मिळते. हो. शेंगदाणे आपण जे हो, हो. काही नाही, सेम पोषण मूल्य आहे, फक्त दाणे आपण काय करतो रोजच्या भाज्यांमध्ये घालतो, हो. सगळं व्यवस्थित मिळतंय. हम्म. जे घरात आहे ना त्याची आपल्याला किंमत नसते, म्हणून आपण बाहेरच्या अशा अवाकडो, बरोबर. मग बदाम, मग त्याच्यात बदाम पण ते मुंब्रा बदाम वगैरे असे आहेत की ते एकदम हायेस्ट क्वालिटी एकदम. हो, हो. काही नाही, तुम्ही गुगल करा, कुठेही काही काय वाटेल ते शोधा, काहीही विशेष पोषण मूल्याचा फरक नाही आहे. आणि हे लोकांना सांगितलं ना की मग त्यांना तो विश्वास बसतो. बरोबर. आता बघताच गुगल करतील बघा ते. हो हो "हा, मॅडम हे काय म्हणतात, हे असं थोडी असतं." असंच आहे. बरोबर. म्हणून मी जेव्हा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात हो. तेव्हा काही नाही, तुम्ही रोजच्या जेवणात तुम्ही जर का दाणे खात असाल आणि तुम्हाला बदाम आणायचं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही खाल्ले तरी चालेल, आणि खायच्यात किती 4 वाजता खायचे. बरोबर आहे. पण रोजच्या खाण्यामध्ये तुमच्या म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये जर का तुमचे थोडं दाण्याचं कूट असेल, हो. तुमच्या बाकीच्या भाज्यांमध्ये थोडं दाण्याचं कूट असेल, बरोबर. मिळतंय ना सगळं. आणि ही सगळी मायक्रोन्यूट्रिएंटच आहेत, त्याचा एवढा मोठा इश्यू करायची काय गरजच नाही आपल्याला. बरोबर आहे. इसेन्शियल ऑइल्स पण त्याच्यात मिळतातच आहेत. अगदी. पोषण मूल्य सेम आहे म्हटलं ते एवढं त्याच्यासाठी मिळून त्याच्या मागे धावून असं काहीतरी महागडं आणून मग आपण काहीतरी खाल्लंय असं अजिबात नाही. त्यात म्हणजे नॉलेजपेक्षा असं म्हणू आपण की एक भास जो आहे तो जास्त प्रेस्टिज तेच. तो जास्त आहे. हा, ओळखीची नावं नसणारे पदार्थ लोकांना जास्त आवडतात. हो. मी मगाशी जसं आपण आता या पॉडकास्टच्या आधी जेव्हा बसलो होतो ना तेव्हा तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती पुन्हा एकदा सांगतो. मला याच्यामध्ये काही गोष्टी जी या मुलांच्या म्हणूया आता आपण त्या चांगल्या पण दिसतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये फास्ट फूडचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे, पॅकेजिंग खूप जास्त खातात मुलं. पण काही मुलं मला अशी पण दिसतात, खास करून कारण आता मला या मुलांसोबत मी काम करतो, की त्या मुलांमध्ये खाण्याबद्दल खूप कॉन्शियस आहेत.
म्हणजे अगदी एखादा पॅकेजिंगचा हे घेतला डब्बा तर ते बघतात ना की काय लिहिलेलं आहे, किती काय हे सगळं घटक विचार करून ते करतात. तुम्हाला तुमचं निरीक्षण याच्यामधलं कसं आहे? रादर हे मुलांना करायलाच पाहिजे. अच्छा. दोज हू आर डुईंग खूप चांगलं करतायत ते. हो ना. कारण आपल्याकडे लेबल वेगळी हो. आणि देतात वेगळं. हो. म्हणजे आपण जर का म्हटलं असं एक पण एक असतं. उदाहरण घ्या तुम्ही. कॅशूनटचं जे बिस्किट आता ह्या फ्लेवरमध्ये आपण कोणते खूप प्रमाणात बिस्किटं खातो बघा ते. हां. त्या बिस्किटामध्ये कॅशू फ्लेवर आलेला आहे. ओके. हां, व्हेन यू टर्न द लेबल म्हणजे एकदा आपण ते टर्न केला बॉक्स हो, तो हो, हो. आणि त्याच्या मागे वाचलं तर 2% काजू आहे त्याच्यात. बाकी सगळा मैदा आहे. अच्छा. रिफाईन ऑइलमध्ये ते पाम ऑइल घातलेलं आहे. तुम्ही वाचा. म्हणजे मी तर म्हणते मी म्हणण्यापेक्षा ना तुम्ही खात्री करा त्याची. बरोबर आहे. 2% कॅशू ते अख्ख्या ह्याच्यामध्ये जर असेल हो. त्यापेक्षा त्या 10 रुपयांमध्ये अजून काहीतरी चांगलं खाऊ शकता ना तुम्ही. अगदी. आणि ते 10 रुपये कसा परवडेल त्यांना? बरोबर. त्याच्यामध्ये काजू परवडायला तर पाहिजे तो कॅशनट जो बनतोय आपण तो. बरोबर आहे. मग ते जे एवढी जर आपल्याला डोकं असेल हो. तर आपण त्याच्या नादी कशाला लागावं? बरोबर. त्यापेक्षा मुठभर काजू घेतले आणि खाल्ले तर काय भारी न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये. अगदी अगदी. बरं, हे तुम्ही खूपच सुंदर सांगितलं मुलांसाठी आणि मुलांच्या वाचा. पालकांसाठी पण. मुलांनाच म्हणते की तुम्ही वाचाच ते. वाचा स्वतः. कुठलंही प्रोटीन बार हा इतका नॉर्मल यंग एजमध्ये झालेला हे आहे. हो. प्रोटीन बार खातो मी. हो. कसल्या डोंबल्याचा प्रोटीन बार खातात? टर्न द लेबल. तुम्ही पॅक मागे करा बघा त्याच्यात किती प्रोटीन आहे. उरलेली सगळी साखर आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदी तुम्ही काल परवाची गोष्ट सांगता ना? वाचाल तर वाचाल. वाचाल. अगदी. हे जे म्हणते नाही प्रत्येकाला त्या गोष्टींच्या मागचं लेबल वाचता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यात जो पहिला कंटेंट असतो तो मॅक्झिमम असतो. हो. आणि आणि मॅक्झिमम कंटेंटमध्ये आयदर तुमची शुगर असेल किंवा मैदा असेल किंवा तुमचं पाम ऑइल वगैरे सारखी ती ऑइल्स टाकलेली असतात हेच असेल. Added मी sugar जर खूप ह्याच्यामध्ये काही खोटं बोलत असेल तर तिथे पण मला कंटेंटमध्ये सांगा. कारण खरंच खूप अवेअरनेस या गोष्टींमध्ये येण्याची गरज आहे. बरोबर. रेडीमेड फूड आपण वेळेअभावी खूप लोक खातोय हो. पण त्याच्यामधलं कंटेंट वाचा. बरोबर. याच्यामध्ये पण खूप कमी असे ब्रँड्स आहेत की जे ऑथेंटिक देतात पण मग त्यांच्या किमती जास्त असतात त्याच्यामुळे ते ॲडव्हर्टाईजमध्ये बरोबर. येणार नाहीत तुम्हाला सापडणार नाहीत. बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे कारण आत्ता अलीकडे मी पण बघतो ना बरेचदा मुलांच्या याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की मी एक 80 रुपयाचा तो एक प्रोटीन बार खाल्ला म्हणजे मी खूप हेल्दी खातोय. म्हणजे हा खूप मोठा गैरसमज आहे. 80 रुपयाच्या प्रोटीन बारमध्ये तुम्हाला हार्डली काय 10 किंवा 15 ग्रॅम प्रोटीन वगैरे असं त्याच्यात काहीतरी मिळतं. पण त्या प्रोटीनबरोबर तुम्हाला अजून साखर किती मिळते आहे? ऑइल कुसलं टाकलेलं आहे त्याच्यात ते बघा. त्यापेक्षा सरळ मी म्हणते ते 80 रुपये तिथे खर्च करण्यापेक्षा ना एक हो. प्रोटीन बार खाऊन एकच वेळेला भागतंय की नाही तुमचं. हो. त्यापेक्षा 500 रुपयाचे चांगले ड्रायफ्रुट्स घेऊन या. बरोबर. त्याच्यामध्ये खजूर घाला. खजूर मिक्सर ड्रायफ्रुट्स टाका त्याच्यामध्ये. हो. मस्तपैकी आपण मिक्स सीड्स असतात ना ज्याच्यामध्ये हो. विटामिन ई, झिंक, मॅग्नेशियम अत्यंत सुंदर प्रमाणात असतात. त्या सगळ्याचं मिक्सचर तयार करा. मस्त एक प्लेट घ्या त्याच्यावरती ते थापून द्या. त्याच्या करून टाका ते बार 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 किती खायचे ते खा. सगळे हेल्दी आहेत. अगदी अगदी अगदी. रीड द लेबल. जर तुम्हाला ते पटलं तर पुढे जा नाहीतर असल्या भानगडीतच पडू नका. अगदी अगदी अगदी. आणि आपण बंद केलं तर तयार करणारे कशाला तयार करतील? बरोबर आहे. तुम्हाला कळतंय की 100 मीटर गेल्यानंतर खड्डा आहे. हो. तुम्ही 80 मीटर गेल्यानंतर तरी बघाल ना अरे खड्डा आलाय का म्हणून का अगदी. जाऊन तिथेच पडाल. पण जनरली आता सवयीनं लोक जास्त वागतात आणि सवय खूप घातक आहे. म्हणजे ती सवय तयार होण्याला आपणच कारणीभूत असतो शेवटी ते पण आपण म्हणू शकतो. मला हे विचारायचं आहे की तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसा वळलात? थोडं आपण बॅक येतोय पण हे सगळं मी तुमच्या आधीचे पण काही पॉडकास्ट बघितले बरंचसं बघितलं. तुम्ही खूप पोटतिडकीनं सांगता सगळं. मग ते मुलांसाठी असू द्या मोठ्या माणसांसाठी असू द्या की सगळ्यांसाठीच. तर या क्षेत्राकडे तुम्ही वळलात कसा? आता या क्षेत्राकडे वळले कसे? पहिलं तर MBBS केलं BJ मेडिकलमधून. बरं. त्याच्यानंतर मग लग्न झालं. लवकर लग्न झालं.
मग आता काय करायचं, पण असं घरात नव्हतं बसायचं आणि खूप लांब पण पी जीला असं जायचं नव्हतं. बरं. म्हणून मग मी भारतीय विद्यापीठ सारखं कॉलेज जॉईन केलं जिथे ट्युटर म्हणून होते. अच्छा. तिथे इन सर्व्हिस मला पी जी मिळालं. मग मी फिजिओलॉजीमध्ये पी जी केलं. पी जी बरं. केल्यानंतर मला त्या टॉपिक मी बायकांमधलं प्री डायबिटीस ह्याच्यावरती थेसिस केला होता. ओके. त्याच्यामुळे मला डायबिटीस, मग प्री डायबिटीस काय, मग त्याचे सिम्पटम्स काय माहिती होतं. मग त्याच्यात थोडं खोदून काही रिसर्च पेपर तयार केले. मग मला आमच्या भारतीय विद्यापीठाचे तेव्हा कुलगुरू जे होते त्यांनी मग मला तिथे सांगितलं की मग एवढं सगळं करताय तर मग तुम्ही PhD का नाही करत आहे. अच्छा. पण MBBS MD नंतर फार कोणी PhDचा विचार करत नाही. बरं. मग त्यांनी मला ते सजेस्ट केल्यानंतर मग PhD एंट्रन्स दिली. मग PhDला ॲडमिशन घेतली. PhDचं काम सुरू झालं. मग तेव्हा ह्याच्यामध्ये मी जास्त पडले. बरं. कारण मी विषय घेतला होता मेटाबॉलिझम आणि न्यूट्रिशन, म्हणजे फॅटी ॲसिड्स, मायक्रोन्यूट्रियंट्स यांचा काय संबंध असतो. मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा जो आजार असतो हो. ज्याच्यामुळे BP येत आहे, ब्लड प्रेशर येत आहे, डायबिटीस होतो आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं आहे. हे सगळा अभ्यास करताना असं जाणवतं की ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे. कारण 300 बायकांचा डेटा कलेक्ट केला होता तेव्हा मी. बरं. पूर्ण त्यांचं जे डायटरी हिस्ट्री असते त्याच्यावरून असं लक्षात आलं की लोकांना बऱ्याच गोष्टींचं खरं ज्ञानच नाही आहे. खूप मिथ्स आहेत याच्याबद्दल. बरोबर. त्याच्यामुळे मग PhD होता होता मला 1-2-3 चांगले डॉक्टर्स भेटले. मग त्यांनी मला गाईड केलं की आपण हा एक सेक्शन वेगळा म्हणून सुरू करू शकतो. मग असं 1-2 डॉक्टरांच्या अंडर मी तो सेक्शन सुरू केला आणि रिझल्ट्स खूप छान मिळायला लागले. की आहारावरती आधारित तुम्ही जर का काही घेत असाल हो. तर तुम्हाला सगळे आजार रिव्हर्सिबल मिळतात जे आहाराशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ थायरॉईड, हो. डायबिटीस, हो. प्री डायबिटीसमध्ये असाल तर तुम्हाला परत काहीच इतकं रिव्हर्सिबल होतं की परत पुढे जायची काही शक्यता नसते. बरं. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे, स्लीप ॲपनिया आहे, बऱ्याच लोकांना झोपेचे आजार असतात, PCOD आहे, PCOS आहे. हे सगळे आजार हे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यामुळे ही रिव्हर्सिबिलिटी जर तुम्हाला मिळत असेल तर लोकांना त्याची गरज आहे आता. बरोबर. कारण आयुष्यभर डायबिटीसच्या गोळ्या घेणं आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं, थायरॉईडच्या गोळ्या घेणं नको आहे त्यांना. बरोबर. ती लाईफस्टाईल नको झालेली आहे त्यांना. गोळ्यांवरती आधारित आयुष्य नको आहे. म्हणून आपण ठीक आहे, मग आम्हाला तुम्ही हे रिव्हर्सिबल करून घ्या, आम्ही ते पाळू आयुष्यभर. अशा पद्धतीनं ती प्रॅक्टिस सुरू झाली आणि आता जवळपास माझ्याकडे ऑल अराउंड म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम तुमचं USA पासून अगदी सिंगापूरला गेलात, दुबईला गेलात तर अगदी साताऱ्याच्या गावापर्यंत एक कुठलं तरी गाव आहे, बारा म्हणून, बारा काहीतरी नाव आहे, तुम्हाला माहिती असेल नाही. बरं. त्या गावातले माझ्या जवळपास एक 8 ते 10 पेशंट आहेत. बापरे. म्हणजे इथपर्यंत तळागाळापासून ते तुम्ही. हो, कारण हो, हो. प्रत्येकाला अन्नाची गरज आहे. प्रत्येकाला त्याचा अवेअरनेस आला पाहिजे. प्रत्येकजण कंटाळलंय बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीला. ओबेसिटीला कंटाळलेलं आहे, आजारांना कंटाळलेलं आहे, औषधांना कंटाळलेलं आहे आणि अतिशय सुंदर रिझल्ट असल्यामुळे हो. लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसायला लागला. अगदी अगदी. तुम्ही आता डायबेटिकची जी स्टेज असते खास महिलांमधली त्याच्याबद्दल विशेष अभ्यास केलाय खास करून. मी परवा एक मला वाटते लोकसत्तालाच आलं होतं. तर त्यामध्ये लिहिलेलं होतं की भारतातल्या खूप जास्त महिला म्हणजे खूप मोठं प्रमाण आता या स्टेजला आहे प्री डायबेटिकच्या. हो. तर त्यांच्यासाठी काय सांगता येईल, काय बदल केले तर त्यांना डायबेटिसच्या प्रवासात मागे जाता येईल? तुम्हाला जर प्री डायबिटीज असेल तर तुम्ही स्वतःची हेल्थ चेक करा. तुमचं वजन जास्त आहे का? ओके. तुमची झोप व्यवस्थित होतीये का? तुमचा आहार कसा आहे? झोपेचा फरक पडतोय? खूप फरक पडतो सर. कारण बरं. झोपेचं जे काही सगळं तंत्र आहे ते ब्रेनशी रिलेटेड आहे अच्छा. आणि हा जो खांद्याखालचा पूर्ण भाग आहे हो. तो सगळा इथून ऑपरेट होतो. बरोबर. हे बिघडलं, हो. इथला मॉनिटर बिघडला की खालचं सगळं डिस्टर्ब होत आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे डिस्टर्ब होत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर झोप, हो. क्वालिटी आणि क्वांटिटी ही नीट असणं खूप गरजेचं आहे. पण इतकं कॉम्पिटिटिव्ह जग झालं आहे, इतकं कामाचा व्याप वाढलेला आहे, इतकं स्ट्रेस रिलेटेड सगळं झालेलं आहे की त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. हो. झोपेवर झाला की तुमची मेटाबॉलिक सिस्टीम बिघडायला लागते. मेटाबॉलिक सिस्टीम बिघडायला लागली की काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तुम्हाला ती थकून जाते काम करून करून आणि मग तुम्हाला प्री डायबिटीस दिसतो, ब्लड प्रेशर दिसतं, असे सगळे आजार बरोबर हळूहळू निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळे स्वतःचं हेल्थ चेकअप, हो. स्वतःच्या हेल्थवरती तुम्ही लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मला सांगा, आता समजा एखादी कार आहे, बरोबर आहे, तर गव्हर्नमेंटने रूल केलेत की त्याचं सर्व्हिसिंगचे टप्पे दिलेले आहेत. बरोबर आहे. त्याचं तुम्हाला हे मिळालं पाहिजे की ती ओके आहे. हो. हे सर्टिफिकेट द्यावं लागतं तुम्हाला. बरोबर.
आणि आपण स्वतःच्या बाबतीत हे काहीच मानत नाही. बरोबर आहे. हे आपल्या बाबतीत पण सुरू झालं पाहिजे की एव्हरी 5 इयर्स यू हॅव टू लुक युअर सेल्फ. तुमचं वजन वाढलंय का, तुमचं BP किती आहे, तुमचं शुगर किती आहे, बरोबर. याच्याने तुम्ही लवकर जागे व्हाल. कारण हे सगळं रिव्हर्सिबल आहे. बरोबर. लवकर जागा झालात तर त्या इन्शुलिनपर्यंत पोहोचणारच नाही आहेत. आणि रोल इतकं महत्त्वाचं आहे की 81 वर्षांचे आजोबा जेव्हा माझ्याकडे येतात, हो. त्यांचं 60 इन्शुलिन असतं. फक्त या चेंजेसमुळे, आहारातल्या बदलामुळे त्यांचं पूर्ण इन्शुलिन बंद होतं. त्यांचे डॉक्टर सांगतात तुम्हाला आत्ता इन्शुलिनची गरज नाही, एखादी गोळी, कारण बरोबर. 80 वर्ष वय आहे, एखादी गोळी चालू ठेवून आपण हे मेंटेन करू शकतो. पायाखालची जमीन हदरते आपण की या एजमध्ये तुम्ही एवढे रिव्हर्सेबल होऊ शकता. तर प्रत्येकाला स्कोप आहे की तो माणूस मागे येऊ शकतो, त्याची लाईफस्टाईल बदलून तो पूर्णपणे नॉर्मलपणला पण येऊ शकतो. बरोबर. झोपेविषयी तुम्ही खूप सुंदर सांगितलं. डाएटच्या संदर्भामध्ये या ज्या महिला आहेत खास करून प्री डायबेटीज मोडमधल्या, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? मी आता मगाशी सांगितलं ना, ताट सजवताना कसं आलं पाहिजे, ओके. ती गोष्ट जर प्रत्येकानं केली ना तर म्हणजे खूप फक्त मोठा साखर फरक. टाळून चालणार नाही, तर नाही, त्यासोबत साखर टाळून चालणार नाही. तुम्ही माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा मॅडम फक्त चहा पाहिजे, मग तुम्ही काय म्हणाल ते ऐकतो, अच्छा. जे आहे ना, कारण ती गोष्ट त्यांच्या रोजच्या रुटीनला बसलेली आहे. बरोबर. ती बंद केली की ते बाकीचं सगळं वाट लावून टाकते. ठीक आहे, चहा देते, कधी किती घ्यायचा हे पण सांगते, आणि त्याबरोबर मग तुम्ही बाकीच्या गोष्टी गुंडाळायला सुरुवात करा. ते ऐकतात. अच्छा. त्याच्यामुळे आवडीची वस्तू काढून घेतली ना तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही तुम्हाला. प्रत्येक गोष्ट प्रमाणात ही औषध असते. खूप महत्वाचं वाक्य सांगितलं तुम्ही. प्रत्येक गोष्ट प्रमाणात औषध असते. प्रमाणाच्या बाहेर गेली की त्याचं विष व्हायला सुरुवात होते. फूड इज अ मेडिसिन. कधी जर त्या प्रमाणात, त्या वेळेत, हो. त्या क्वांटिटीमध्ये खाल्लत तर ते तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. ओके. बटाटे वडा 4 वाजता खाल्लेला जर असेल तर तो तुम्हाला इतका त्रास देणार नाही जर तुम्ही रात्री 11 वाजता गाडीवरती जाऊन खाल्लात तर. ॲसिडिटी होणारच आहे तुम्हाला. अगदी. मग पण आपण नावं त्या वड्याला ठेवतो, आपण त्याच्यात काय चूक केली हे नाही करत. अगदी 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 बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट प्रमाणात ही औषध आहे. म्हणून माझ्या ज्या क्लिनिकचं हे आहे ते फूड इज द मेडिसिन. औषधाला एक नाव आहे, बरोबर आहे. हो, हो. मी म्हणते त्या औषधाचं नाव भात आहे, बरोबर आहे. औषधाला एक प्रमाण आहे, बरोबर. मी एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे. औषधाला एक वेळ आहे, तो भात कधी खायचा हे सांगितलेलं आहे. अशा वेळेत, अशा प्रमाणात जर तो खाल्ला तर तो तुमचं वजनही वाढवणार नाही, तुमच्या बॉडीला काम ठेवेल आणि तुमचं आरोग्य उलट सुधारायला मदत करेल. चांगलं हे करू शकेल. या बाबतीमध्ये भाताचं तुम्ही आत्ता सांगत होतात, भाताच्या बाबतीमध्ये पण खूप जास्त गैरसमज आहेत लोकांचे. अनेक लोकांना असं वाटतं की आपण भात खाल्ला म्हणजे वजन वाढतं, डायबिटीज होतो, किंवा अलीकडे कार्बोहायड्रेट विषयी पण खूप आपण म्हणूया द्वेषमूलक प्रचार होत आहे त्याचा, जे कधी कधी तुम्हाला असं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे प्रोटीन करता ना, हो. तर आपण तयार केलेला पदार्थ म्हणजे जो वे प्रोटीन आहे, हो. तो जर सोडला हो. तर निसर्गात कोणताही असा पदार्थ नाही आहे की तो 100% प्रोटीन. शोधा आणि सांगा मला. बरं. अगदी शोधा. आता पनीर वगैरे तुम्ही नाव सांगा, मी तुम्हाला सांगते काय. पनीर काय? जसं आपण म्हणतो 100% प्रोटीन कुठे आहे पनीर? नाही. 25% प्रोटीन आहे पनीरमध्ये. उडलेले फॅट्स आहेत त्याच्यामध्ये, कार्ब्स पण आहेत त्याच्यामध्ये. फक्त 25% प्रोटीन आहे. अरे बापरे. मग तेच सांगते मी, मला तुम्ही पदार्थ सांगा असा की ज्याच्यामध्ये 100% प्रोटीन आहे. प्रोटीनच आहे ते फक्त. तुम्ही तयार केलेलं वे प्रोटीन आहे, तो फक्त 100% प्रोटीन. पण निसर्गानं काय दिलंय तुम्हाला 100% प्रोटीन? बरोबर. सोयामध्ये मॅक्झिमम प्रोटीन आहे. 40 ते 45% प्रोटीन सोयाबीनमध्ये मिळतं. म्हणजे ज्यांना अंड पण नाही खायचं, जे अगदी वेगन पण आहे, दूध पण नको आहे, हो. त्यांच्यासाठी सोया हे सुपरफूड ठरू शकतं. बरोबर. अदरवाईज सुपरफूड कुठलेच नाही आहेत. जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे तो सुपरफूड आहे. म्हणजे जर तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे तर कॅल्शियमयुक्त जी काही पदार्थ आहेत, हो. म्हणजे दूध असेल, तीळ असेल, हो. किंवा पालेभाज्या असतील काही, ही गोष्ट तुमच्यासाठी सुपरफूड आहे. ते शेजाऱ्याच्यासाठी सुपरफूड असू शकत नाही. तिचं हिमोग्लोबिन कमी आहे तर तिला आयर्नयुक्त ज्या काही गोष्टी आहेत ते तिचं सुपरफूड आहे. त्याच्यामुळे एका गोष्टीला टॅग केलं, ओट्स सुपरफूड म्हणून आलं. ओट्सचे काय काय फायदे आहेत. ओट्सचं जर तुमच्या रोजच्या आहारात नसतील तर तो ओट्स तुम्ही खाऊच शकत नाही. ब्लँड येतो.
त्यापेक्षा तुम्ही जर पोहे घेतलेत किंवा उपमा घेतला ज्याच्यामध्ये मस्त व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत, फोडणी दिलेली आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर तुम्ही सांगता त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकलेला आहे, हे सगळं मिक्सर जर केलं ना तर एक पूर्ण अन्न तयार होतं ते. म्हणून म्हणते मुलांना पोहे द्यायचे, त्याच्यामध्ये उकडलेलं अंड घालून टाका तुम्ही. नाही अंड आवडत ना, सोया चंक टाका तुम्ही, करा प्रोटीनयुक्त. जेव्हा खाण्यामध्ये तुम्ही प्रोटीन घेता तेव्हा त्याचं ॲसिम्युलेशन चांगलं होतं, ना की नुसत्या पावडरीने तुमचं काही होणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही कॅल्शियमबद्दल बोलत होतात. कॅल्शियमच्या बाबतीमध्ये पण अनेक महिलांना खास करून, म्हणजे माणसांनाही आहेच अर्थात, पण महिलांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण पण खूप जास्त कमी होत आहे. आणि दुसरं धक्कादायक, मी काल परवा एका जणासोबत प्रवास करत होतो कारमध्ये, तर त्यांनी सांगितलं की मला पुढे चालून आयुर्वेदिकच्या क्षेत्रात यायचं. म्हटलं तुमचं क्षेत्र वेगळं, तुम्ही इकडे कसं काय? तर ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का कॅल्शियमच्या गोळ्या कशा बनतात? म्हटलं नाही माहीत मला, नाही आणि नाहीच माहीत खरंच. तर ते म्हणाले की कॅल्शियमची गोळी कशी बनते हे जर एखाद्यानं बघितलं तर तो कॅल्शियमची गोळी कधी घेणारच नाही आयुष्यात. म्हणजे मला तो धक्का वाटला. मग मी थोडं खोलात जाऊन बघायचा प्रयत्न केला. तर हे जे कॅल्शियमची गोळी ज्यांना घ्यायची नाही आहे आणि नॅचरलीच कॅल्शियम आपल्या शरीरात चांगलं राहायला पाहिजे असं वाटतं, त्यांनी आहारात काय बदल केले पाहिजे? मी तुम्हाला सांगणार, सीड्समध्ये तीळ. अच्छा. आता एक लक्षात घ्या, तीळ हा 100 ग्रॅम तीळ जर तुम्ही घेतलात, गुगल करणार लोक तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात लागणारं पूर्ण कॅल्शियम मिळतंय, पूर्ण फॉस्फरस मिळतंय, बरेचसे त्याच्यामध्ये मिनरल्स. 100 ग्रॅम तिळामध्ये त्या मिनरल्स आहेत, विटमिन्स आहेत, प्रोटीन आहेत त्याच्यामध्ये पण, हे सगळं त्याच्यात मिळतंय. पण 100 ग्रॅम तीळ तुम्ही रोज खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. तुम्ही तिळाची चटणी 1-2 चमचे असं खाऊ शकता, ती एका स्वरूपात घेऊ शकता. तुम्ही भाकरीला तीळ लावू शकता, आता थंडीत आपण घेतोच ते, बरोबर आहे की नाही? सो त्याचं प्रमाण आणि त्याचं मग ते 10 ग्रॅम तिळामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 10% तरी मिळत आहे. बरोबर. त्याच्याबरोबर तुम्ही 100 ml जर का मिल्क घेतलं, आता लो फॅट हाय फॅट भरपूर मिल्कचे प्रकार, पण ॲव्हरेजमध्ये 100 ml जर का दूध घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॅट, प्रोटीन आणि कार्ब्स हे जे आहेत 4% मिळतं. त्याच्यामध्ये असतं ते 4 ग्रॅमपर्यंत 100 mlचं घेतलं तर तेवढं मिळतं. आणि त्याच्यामध्ये तुमची 10% रिक्वायरमेंट कॅल्शियम, फॉस्फरस वगैरेची कंप्लीट होते. सो सोर्सेस ज्याप्रमाणे, मग आता लोक काय करतात, तीळ 100 ग्रॅम घेतलं की सगळीच रिक्वायरमेंट, पण ती तिळची कॅलरिक व्हॅल्यू किती आहे? एवढे तीळ खाल्ले तर तुम्ही 500 ते 600 कॅलरी तिथेच जाऊन जातात तुमच्या. एवढे तीळ तुम्ही पचवू नाही शकत. त्याच्यामुळे आहाराचा बॅलन्स हा खूप गरजेचा आहे. मग ताटात शेजारी 2 चमचे तुम्ही तिळाची चटणी घेतली किंवा भाकरीला तीळ लावून घेतलेत तर तो 10 ते 20% झाला. तुम्ही दूध घेतलं किंवा त्याच्याऐवजी दही घेतलं किंवा अजून लहान मुलं असतील तर पनीर घेऊ शकता, चीज घेऊ शकता, खूप चांगला कॅल्शियमचा सोर्स आहे तिथे पण. रोजच्या आहारात जे घेता येईल अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. बरोबर. आणि तुम्हाला आवडतं ते घ्या. त्याच्यात एखादी गोष्ट मी खातच नाही आहे पण ते खाऊन मला एवढं मिळणार आहे, पण त्याऐवजी अजून त्याला अल्टरनेटिव्ह असेल तर तू कशाला ते खात बसतो दादा? बरोबर. आणि मला असं वाटतं की इथं तुमचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला आवडणाऱ्याच गोष्टी कशा स्ट्रक्चर्ड, त्याच्यासाठीच मी बदनाम झाली आहे की तुम्हाला जे आवडतंय ते मी तुम्हाला देतेय, त्याच्यामुळे लोक ते छान फॉलो करतायत, त्याच्यामुळे असे रिझल्ट येत आहेत. सो की गोळ्या सुटून जात आहेत. बरोबर. हे सगळ्याच प्रोफेशन मधल्या लोकांना आवडेलच असं नाहीये ना. अगदी अगदी अगदी. तो पण एक मोठा महत्त्वाचा पार्ट आहे. कारण मी जेव्हा माझ्याकडे पेशंट एंटर होतो तेव्हा या 2 गोष्टी लिहून घेते की तुमचं रुटीन काय आहे आणि तुमची फूड लिस्ट सांगा. तुमच्या फूड लिस्टमध्ये ओट्स नसतील तर मी तुम्हाला ओट्स देणार नाही. तुमच्या फूड लिस्टमध्ये ॲव्होकाडो नसेल तर मला त्याची गरज नाहीये. बरोबर. पण काही जण नाही, मला ओट्स आवडतात, मग ठीक आहे घेऊ येतं पण ओट्स उपमा खाऊ, रव्याचा उपमा खाण्यापेक्षा काय फरक पडतो आपल्याला? बरोबर आहे. आपण अनेकदा आहाराचा विचार करतो तेव्हा फक्त शारीरिक स्वास्थ्याचाच विचार करतो, पण मानसिक स्वास्थ्य असेल, एखाद्याचं भावनिक स्वास्थ्य असेल, त्याला पण अलीकडे खूप महत्त्व आहे. तर याचा आणि आहाराचा पण काही संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे सर. मी परत म्हटलं, शारीरिक स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्य हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मानसिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही पीसफुल आहात, तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस नाही आहे, तुम्ही निवांत आहात, तुम्ही इमोशनली सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकता व्यवस्थित. असं नसेल तर परत विषय कुठे जातो? तुमच्या डोक्यामध्ये जातो. सगळी सेंटर्स कुठे बसलेली आहेत? डोक्यात बसलेली आहेत.
तीच तुमच्या हंगर सेंटरला पण आणि सॅटायटी सेंटरला पण स्टिम्युलेट करत असतात. ओके. मग जेव्हा तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं तेव्हा बघा तुमचे क्रेविंग्ज वाढतात, हो. बिंज इटिंग सुरू होतं. इमोशनली इटिंग करणारी पण लोक खूप आहेत. अच्छा. कारण ही सेंटर्स जेव्हा हलायला लागतात, हो. तुमच्या स्ट्रेसमुळे, तुमच्या कॉर्टिसॉलमुळे तुमची ती सेंटर्स पण बिघडायला लागतात, तुमचा हॉर्मोनल बॅलन्स जायला लागतो आणि त्याच्याशी रिलेटेड मग तुमचं खाणं हे चुकीच्या प्रकारचं, जास्त प्रमाणात, चुकीच्या वेळी असं सगळं खाल्लं जातं की ते इमोशनल इटिंग म्हणून आपण त्याला म्हणतो. ओके. आणि त्याच्यामुळे पण ओबेसिटी वाढत चाललेली आहे. हम्म. त्याच्यामुळे बरोबर. मानसिक स्वास्थ्याचा तुमच्या खाण्याशी नक्कीच खूप चांगल्या प्रकारे रिलेशन आहे. आणि ते रिलेशन तुम्ही जर का करायचा प्रयत्न करा, जोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचं ब्रेनी फूड काय असतं, मग तुमच्या ब्रेनला कुशाने चांगलं वाटतं हे बघून आता डाएट देताना तुम्ही एकदम इमोशनली सेट नाही होत. मग गट ब्रेन ॲक्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये बघावा लागतो. अच्छा. तुमचा गट ब्रेन ॲक्सेस जेव्हा तुम्हाला मेंदूत काहीतरी चालू आहे आणि तुमच्या पोटात काहीतरी आहे, हा जो बॅलन्स असतो तो बॅलन्स जर ठेवला तर हळूहळू त्या इमोशनल इटिंगला तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. ओके. आणि मग त्याचं स्वास्थ्य जागेवर केलं मग तो दोन्ही प्रकारे डिस्टर्ब होतो ना. म्हणजे हो. एक तर इमोशनली पण मी डिस्टर्ब आहे, खाऊन माझी बॉडी हेल्थ पण डिस्टर्ब झालेली आहे. सो जेव्हा हेल्थ सुधारायला लागते तेव्हा त्या इमोशनल इटिंगला पण आपल्याला ताबा मिळवता येतो. त्याच्यामुळे दोघांचं खूप जास्त आणि खूप चांगल्या प्रकारे कनेक्शन आहे. आता तुम्हाला तुमच्या कामामध्ये याचा बरेचदा प्रत्यय येत असेल हो, म्हणजे अगदी. कारण खूप आता- लोक डिप्रेशनमध्ये असतात. हो ना. कशामुळे तर स्ट्रेसमुळे डिप्रेशन आलं आहे, डिप्रेशनमुळे इटिंग होतं, इटिंगमुळे खाण्याच्या सवयी बदलल्यात, खाण्याच्या सवयींमुळे हेल्थ बिघडलेली आहे. मग आता मला वजन कमी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तेव्हा या दोन्हीचं तुम्हाला कनेक्शन जोडावं लागतं. एक दुष्टचक्र तयार होऊन जातं त्यांचं. त्याच्यातून त्यांना ब्रेक करतच आणावं लागतं. काउन्सिलिंग खूप जबरदस्त पार्ट आहे सर. मोठा पार्ट. कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तसं त्याला टॅकल करायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक पेशंट होतं, आय कॅनॉट टेल द नेम, पण मॅडम तुम्ही बोला माझ्याशी, मला बोलल्यानं छान वाटतं आणि मग मला माहिती आहे मी तुमच्याकडे आले तरच माझं वजन कमी होणार आहे आणि मला ते करायचं आहे, मी खूप झगडती आहे त्याच्यासाठी. कारण मला बाकीचे खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती मी कंट्रोल नाही करू शकत आहे, पण मला माहिती आहे की मी ह्या गोष्टीवर कंट्रोल केला तर माझे सगळे सायकल्स बुडतील, म्हणजे हे सगळे सायकल्स ब्रेक होतील. अशा वेळेला त्या लोकांची तुम्हाला जास्त काउन्सिल करावं लागतं. आणि मग आता परवाच परत तिचा मेसेज आला, हां मी आता या आठवड्यात 1.5 किलो वजन कमी केलं आहे, पण मी एकच सेंटल ठरलं की आपल्याला हे करायचं आहे आणि तरच ते होतं. बरोबर. यू हॅव टू बी फिक्स हिअर. येस येस येस. तरच त्या गोष्टी होतात आणि तुम्ही फक्त तुमचं, आपण जे म्हणतो नाही मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, हे जेव्हा ठरवता तेव्हा सगळ्या सायकल्स तुम्हाला ब्रेक करतात. वजन कमी करायचं ज्यांना प्रयत्न आहे या लोकांच्या बाबतीत एक गोष्ट मला असे पाहायला मिळाली आहे, काही लोक खूप जास्त टेन्शन घेतात पण सिस्टमॅटिक प्रयत्न करत नाहीत वजन कमी करण्यासाठी, आणि काही लोक जास्त टेन्शन घेत नाहीत पण तो रुटीनचा पार्ट बनवून टाकतात तुम्ही सांगतात तसं, आणि त्याला कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतात आणि त्या पद्धतीनं स्वतःला हे करतात. तर ह्याच्यातला कुठला मार्ग जास्त चांगला आहे आणि तो कसा केला पाहिजे एखाद्याने? फक्त वजन कमी करणं हा एक पार्ट ठेवू नका. त्याच्याबरोबर तुम्हाला एक ठराविक प्रमाणात, ठराविक प्रकारचा जमेल तसा एक्झरसाईज तुमच्या रुटीनमध्ये आणायचा आहे. ओके. मग तो चालण्याचा का असत नाही, लगेच जिम लावायची, स्विमिंग लावायचं हे असं नाही लागत त्याला. चालण्याचा एक्झरसाईजसुद्धा खूप छान वर्कआउट करतो तुमच्यासाठी. तो एक एक्झरसाईज तुम्ही रुटीनमध्ये आणा. एक योगा प्रॅक्टिस असते किंवा मेडिटेशन असतं, प्राणायाम असतं, अगदी 5 ते 10 मिनिटाचं जरी रोज केलं तरी ते तुमचा मेंदू शांत ठेवतं, तुमचा स्ट्रेस कमी करतं, तुम्हाला झोपेला लिंक लावायला ते मदत करतं. सो अशा प्रकारे, आणि डाएट, अशा प्रकारे जेव्हा तो पेशंट पूर्णपणे सुधारतो तेव्हा तो त्याच्यातून बाहेर पडलेला असतो. फक्तच डाएट करतोय किंवा एक्झरसाईज करतोय पण त्याला कॅलरी व्हॅल्यूज माहिती नाही आहेत. म्हणजे मी आता एक तासभर जिम करून आल्यानंतर 4 पोळ्या खाल्ल्या, भाजी खाल्ली, मग हे खा ते खा, मग काहीतरी जंक खाल्लं, काहीही उपयोग नाही आहे. उदाहरणार्थ सांगू का, एक चहा ची कॅलरी किती असते? एक मध्यम गोड चहा असतो त्याची कॅलरी असते एक 60 ते 70 कॅलरी मिळतात त्याच्यासाठी. अर्धा तासाचं वॉक करावं लागतं तेवढी कॅलरी बर्न करण्यासाठी. आता तुम्ही काढा तुमची लिस्ट, मांडा त्याच्या कॅलरीज आणि मग करा काय ते.
आणि त्यातूनही जो माणूस रोज ॲक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे फक्त एक्सरसाइज करतोय म्हणूनच हलतोय असं नाही. उठला, त्याने कामं त्याची केली, प्रत्येक वेळेला तो डिपेंड नाही आहे कुठल्या वस्तू घ्यायला. स्वतःची वस्तू स्वतः उठून घेतली, घरात काहीतरी कामं असतात, बेल वाजले तर स्वतः उठून ते उघडते, याला नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी म्हणतात. ही जी कॅलरी बर्न असते ती 70% कॉन्ट्रीब्यूट करते तुमच्या वेट लॉस. बरं. तुमचं एक्सरसाइज 10 ते 20%च आहे. म्हणजे तुम्ही जिमला जाऊन आले, आता मी करतो 4 किलो, काही उपयोग नाही. रोजच्या आयुष्यात जेव्हा तू ॲक्टिव्ह राहशील तेव्हाच तो चांगला रिझल्ट तुला मिळणार आहे. इतका रोल आहे. तुमच्या मागे जे पुस्तक आहे ना इकिगाईचं, तर आठवते मी पहिल्यांदा जेव्हा ते पुस्तक वाचत होतो त्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे की एकाच वेळेस खूप जास्त व्यायाम न करता दिवसभर सतत क्रियाशील राहा, त्याचा उपयोग तुम्हाला जास्त होईल. अगदी 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 बरोबर. मला हे पण विचारायचं आहे याला जोडून की अलीकडच्या काळामध्ये जे मोबाईलचा खूप जास्त वापर होतोय, सोशल मीडिया खूप जास्त आहे, याचा पण डाएटवर काही परिणाम होतो. कारण सोशल मीडियामुळे तुमच्या हातात मोबाईल असतो. मोबाईल असला की तुम्ही रात्री 12 वाजता झोपता, 1 वाजता झोपता, 2 वाजता झोपता. यू डोंट नो हाऊ मच टाईम यू आर स्क्रोलिंग द थिंग्स. बरोबर आहे. ते करताना तुमची झोप डिस्टर्ब होते. झोप डिस्टर्ब होतले की तुमचं सगळं रुटीन डिस्टर्ब होतं. इकडे बिघडलं की बॉडी बिघडायलाच लागते ना. मग तुम्हाला भूक नीट लागणार नाही, अवेळी भूक लागेल, मग कधीतरी काहीतरी वेगळंच खावंसं वाटेल. त्यापेक्षा डिजिटल डिटॉक्स करायचं असतं बऱ्याच लोकांना. मी म्हणते डिजिटल डिटॉक्स करा. बरं. तुमची कामाची रिक्वायरमेंट नसेल तर 11 वाजता धरा. 11 वाजता तो मोबाईल अशा ठिकाणी ठेवा की तुमचा तिथे हात पोचणार नाही. 1 तास झोपण्याच्या आधी जर तुम्ही हे केलं तर तुमच्या झोपेवरती त्याचा खूप छान परिणाम होतो. तुम्हाला झोप लागायला, डोकं शांत राहायला खूप मदत मिळते. 7 तासाची झोप ही खूप गरजेची आहे आपल्याला. 7 ते 8 तासाची झोप. डेफिशियंट झोप झाली की ते पूर्ण बॉडीला हलवतो. म्हणजे कितीही सुंदर डाएट दिलाय, किती छान एक्सरसाइज केलाय, पण इथे जर झोपच नसेल तर असे 10 ते 20% 10% पेशंट आहेत. बैग ते ठेव बाजूला, झोपेचा टाइम कॅल्क्युलेट कर, उतरतात वजन. हे पण खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. मी म्हणलं इथं हे शांत असेल तर तुमची बॉडी खूप छान रिस्पॉन्ड देते तुम्हाला. शरीराचा डिटॉक्स एवढाच डिजिटल डिटॉक्स महत्वाचा आहे, खूप गरजेचा आहे. महत्वाचा संदेश दिला तुम्ही. आणि तुम्ही एकट्याचं नाही, अख्ख्या घरादाराला करा, बघा सगळ्यांच्या हेल्थ सुधारते. बरोबर आहे. कारण शेवटी वेल कनेक्टेडच आहोत आपण सगळे. पण आता समजा आमचं रात्रीचं कामच आहे किंवा नाईट ड्युटीच आहे, ठीक आहे ना, तुम्ही करू शकता. मग ती झोप तुम्ही दिवसा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. दिवसा झोपण्याबद्दलही लोकांचे खूप वेगवेगळी मतं आहेत. अनेक लोकांना असं वाटतं की लागतो वामकुक्षी घेऊ देत की 15-20 मिनिटं, अर्धा तासापर्यंत पण चालते. तुम्ही अगदी सगळ्यांना डोळे उघडे ठेवून कसं काय, अगदी सिनियर सिटीजन्स आहेत किंवा खूप सकाळपासून ती बाई सकाळी 5ला उठलेली असते, ती सगळी कामं करते, 11 वाजेपर्यंत जरा श्वास घेते, कशी तरी बिचारी 1 वाजता जेवते, इतकी थकलेली असेल तर तिला 20 मिनिटं 30 मिनिटं जर झोप मिळाली तर तिचे सगळे रिजन्युएट होतात ना, तिची मेंदूची सर्कल पण जरा चांगली फ्रेश होतील ना. नाही दुपारी झोपायचं नाही मग वजन वाढतं, असं अजिबात काहीही नाही आहे. वजन हे तुमच्या सगळ्या इम्बॅलन्समुळे वाढत आहे, ते दुपारच्या झोपेनं वाढत नाही आहे. वामकुक्षी दुपारी पण घेतात ना, ज्यांच्या खूप गोळ्या असतात, सिनियर सिटीजन्स आहेत, दिवसभर तर त्यांना लागते थोड्या झोप, म्हणून काय ते अगदी चुकीचं आहे असं नाही आहे. हां, दुपारी 2 तास झोपलोय, रात्री पण झोपलं आणि दुपारी पण झोपलंय, एवढं नका करू. अतिरेक केला तर त्याचे परिणाम भोगा. पण तुम्ही ॲडिक्युएट क्वांटिटीमध्ये शरीराला थोडं शांत करण्यासाठी जर झोपेत असाल तर तुमचा परफॉर्मन्स पण वाढतो, त्याने कामाचा परफॉर्मन्स वाढतो. तुम्ही करून बघा. बरोबर आहे. मला आता तुम्ही सांगताय त्याच्यावर आठवलंय की एका ठिकाणी वाचताना असं लिहिलं होतं की आपण सकाळी जितके वाजता उठतो तिथनं साधारणपणे 7 तासानंतर जर तुम्ही थोडीशी नॅप घेतलीत 15 मिनिटाची वगैरे, तर ते खूप जास्त फायदेशीर आहेच आहे. तुमचं काम संपलं ना, दुपारी 2 ते 4च्या वेळामध्ये तुमचं काम संपलंय ना, त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही एक अर्धा तास 20 मिनिटापर्यंत आरामात झोपू शकता, काही प्रॉब्लेम नाही. घेतलं पाहिजे उलट. इट इज नेसेसरी. एक आपला खूप महत्त्वाचा प्रश्न पुन्हा, अनेक लोकांना आहे ना किटो डाएट जे आहे आता अलीकडच्या काळात वाढलेलं, त्याचं खूप जास्त फॅड आहे. आणि मी बघतोय की अनेक लोक खूप जास्त हाल करून घेतात किटो डाएट पायी. तर ते कितपत योग्य आहे? कार्ब खायचंच नाही. हो, किटो डाएट म्हणजे सगळं फॅटी आहे ना. सगळं नॉन व्हेजिटेरियन फूड येतं त्याच्यामध्ये, अंडी येतात त्याच्यामध्ये. व्हेजिटेरियन खूप कमी सोर्स आहेत तरी पण लोक करतात, मग नुसतं पनीरच खात बसतील.
हो, हो. किंवा नुसतं रोज चिकन आणायचं आणि तेच खायचं. करू देत 15 दिवसानंतर ते बघून त्यांना कसं तरी व्हायला लागेल, नॉशिएटिंग व्हायला लागेल. कारण बॉडीच्या गरजा असं असतात की त्याला सगळं मिळालं तर शांतच बसत नाही. ते वजन पण कमी होईल तुमचं, शुगर पण कमी होईल तुमचं, पण ते टिकणारं नसतं. हो. काही दिवसासाठी असतं. किती लोकांनी वर्षभर किटो डाएट केलं आहे आणि वर्षभर किटो डाएट केल्यानंतर त्यांच्या डेफिशियन्सीज काय काय आल्यात ते पण बघा. साईड इफेक्ट. त्याच्यामुळे हां, आता काहीतरी तुम्हाला कुठला तरी इव्हेंट आहे, तिथे एकदम फास्ट वेट लॉस करायचं आहे, मग मी किटो डाएट करतो. ठीक आहे, तेवढं झालं की तुमचं भाजी पोळी वरण भात खायला सुरुवात करा. काही असल्या नादी लागू नका. काही त्याचा लाँग टर्म तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी करू शकता. अशी खूप मुलं आहेत की जिमला जातात आणि त्यांनी किटो डाएट केला, पण नंतर कोलेस्ट्रॉल हाय लेवल व्हायला लागले त्यांचे. अच्छा. 25 वर्षाचा तरुण 2 वर्षापासून जिम करत होता. त्याला जिममध्ये सांगितलं होतं की रोज तुझं काहीतरी 100-200 ग्राम तू प्रोटीन खाल्लं पाहिजे. रोज 100-200 ग्राम तो पनीर खात होता. हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स घेऊन आला माझ्याकडे. बरं. म्हटलं, बाबा हे असं काय करतोय? कारण त्याला कॉम्पॅक्ट करायला काहीतरी पाहिजे ना. त्याला कुणीतरी त्याला फाईट केलं पाहिजे ना. मग ते 100-200 ग्रॅम प्रोटीनपेक्षा तू रोज तुझं एक 50 ग्रॅम घे. बाकीचे सोर्सेस घे. डाळी आहेत तुला, बरेचशा गोष्टी आहेत. सोयाबीन्स आहेत, डाळी आहेत. हे सगळं तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घ्या. थोडे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये ॲड करा. ती जेव्हा डाएट तुम्हाला कुठली पण गोष्ट खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्हाला समाधान देते, तुम्हाला भूक होऊ देत नाही, चिडचिड होऊ देत नाही, ही तुमच्यासाठी ओके असते. मग नॉर्मल ते साधं एवढंसं लोणचं का असेल, बरोबर आहे. दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये एक लोणच्याची फोड लागते हो. हो, हो. त्याच्याशिवाय ते बरं वाटत नाही. अगदी. ती लोणच्याची फोड काही असं हे करत नाही. ते रात्रीच्या काहीतरी विचित्र खाण्यापेक्षा आणि कोल्ड्रिंकपेक्षा आणि जंक फूड खाण्यापेक्षा ठीक आहे ना, एखाद्या फोडणी जमतंय. एखाद्या फोडणी होते, भाजीसारखं नाही खात आहेत ना, तोपर्यंत ते ओके. ओके. दुसरं याच्या बाबतीमध्ये पुन्हा मी अलीकडच्या काळात बघतो की काही लोक असे पण आहेत जे म्हणतात की फक्त 2दाच जेवायचं, त्याच्या व्यतिरिक्त जेवायचं नाही. काही लोक याच्या एकदम उलट आहेत की दर 2 तासानंतर काहीतरी खायचं. हे बघा, तुम्ही 2दा जेवा, हां, दर 2 तासांनी खा, 16 तासाचं फास्टिंग करा, हां. 14 तासाचं फास्टिंग करा, इंटरमिटर फास्टिंग करा. सगळ्या गोष्टींमध्ये जर तुमचा कॅलरी बॅलन्स असेल तर रिझल्ट प्रत्येकाला आहे. अच्छा. पण 2दा जेवतोय, मध्ये काही खातच नाहीये, हे कोण करतात? ज्यांना 2दा जेवून चालतंय, म्हणजे एका वेळेला 2. आता आमच्यासारख्या बायका जे एका वेळेला 2 पोळ्या नाही खाऊ शकत, 1 पोळी खाल्ली तरी खूप होतंय, त्यांना 2दा जेवून नाही होणार. मध्ये कुठेतरी भुका लागतात त्यांना पण. मग काहीतरी अबरचबर खाल्लं जातं. त्यापेक्षा आपलं पूर्वीपासून काय आहे, सकाळचं ब्रेकफास्ट करा, दुपारी जेवण करा, रात्री जेवण करा. आहे ना, व्यवस्थित आहे ना. असणाऱ्या गोष्टी कशाला मोडायला निघतो आपण? बरोबर. आणि मोडून मग त्याचे हातपाय तुटले की मग ते दुखायला लागलं की मग येतात, नाही हे जमतच नाहीये, पहिले 3 महिने वजन कमी झालं पण आता काही उतरतच नाहीये आणि मध्ये प्रचंड भूक लागते. हां. ज्यांना जमतंय ना त्यांनी करा ना, कोण नाही म्हणते. पण तुमच्या बॉडीला ते जर का सूटच होत नसेल तर कशासाठी हे 16 तास फास्टिंग आणि हे 2-2 तासाचं 2-2 तासाची गरज नाहीये. हो. पण असं नाही की म्हणून 2दाच जेवायचे. आपण एक्स्ट्रीमिटीज गाठायच्या नाही आहेत कुठल्याही. आता नॉर्मल फास्टिंग की जेव्हा रात्री तुम्ही 8 वाजता जेवलात, सकाळी तुम्ही 8 वाजता खाल्लत, 12 तासाचं फास्टिंग पण खूप छान वर्क करतं. बरोबर. 16 तासाच्या फास्टिंगनी खूप भूक ताणली जाते. सकाळची भूक खूप प्रचंड ताणली की मेटाबॉलिक रेट पण हॅम्पर व्हायला सुरुवात करतो. सकाळी तुम्ही जर का ते कॉर्नफ्लेक्स किंवा असे रेडीमेड कुठले नाश्ते घेतलेत, मुलांना आपण देतो ना हल्ली, हो, हो. ते थंड दुधात काहीतरी टाकून देतो, त्याने सगळा मेटाबॉलिक रेट हॅम्पर होतो. त्यापेक्षा पोहे, उपमा, डोसा, उत्तप्पा मस्तपैकी करून घेतलात ना, तर तुमचा तिथे रेट पण अप होतो, मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं. तुम्हाला खूप मोठा ग्लायसेमिक लोड, म्हणजे आपण जेवढं अन्न जास्त खाऊ तेवढा ग्लायसेमिक लोड पोटाला दिला की ते परत त्रास घेतं. मग त्याच्यामुळे इन्शुलिन पण तुमची बिघडायला लागतात, तुमचे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला लागते, परत शुगर यायला लागते. त्याच्यामुळे प्रत्येकाला एका पद्धतीने ट्रीट करू नका. ज्याची सवय आहे ती सवय जर त्याने चांगल्या पद्धतीने कंटिन्यू केली, त्याला त्रास झाला नाही, त्याचं कुठेही त्याला विकनेस येत नाही आहे किंवा भूक चिडचिड होत नाही आहे, तर तो डाएट उत्तम आहे. व्हरायटी आहे. देवाने पण आपल्याला सगळ्यांना सेम स्ट्रक्चर दिले, नाक दिले, डोळे दिले, तोंड दिले, सगळ्यांना, पण प्रत्येकजण का वेगळा आहे? ते पण नाही तर आपण कोणाला ओळखूच शकलो नसतो. बरोबर. मग ते वेगळे पण प्रत्येकाचं जे आहे ते त्याला त्याचं जपू द्यात.
ते काय आहे हे त्याने खाल्ल्याशिवाय त्याला कळणार नाहीये. म्हणजे मला भात खाऊन वजन वाढतं, पण भात खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही असं असेल, तर तो बंद करून चालणार नाहीये. त्याला तुम्ही नियमावली करा, त्याचे बरोबर. प्रमाण ठरवा, तो त्याच्यात पण खुश असतो. चहा आणि भात दिलं की माझ्याकडचे पेशंट उड्याच मारायला लागतात. बापरे! हे भीतीने खातच नव्हतो आम्ही इतके दिवस. बरं. कारण त्याच्याविषयीच खूप गैरसमजी ठेवल्यात ना. अलीकडच्या काळामध्ये मिलेट्सबद्दल खूप जागरूकता पण वाढलेली आहे. गव्हर्नमेंटच्या पातळीवरून पण मिलेट्सबद्दल खूप जास्त चांगलं अवेअरनेस येतो आहे. तर ते कितपत आपल्या आहारात असायला पाहिजे? कुठले मिलेट्स खास करून घेतले पाहिजे? मिलेट्समध्ये आपल्याकडे खूप प्रकार आहेत. बरं. खूप प्रकार आहेत. म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, बार्ले वगैरे वगैरे खूप आहेत. आपण साधारण ज्वारी, बाजरी, नाचणी इथपर्यंत सीमित राहतोय आणि गहू तर आहेच आपल्याकडे. हो. पण मग हे ज्वारी, बाजरी, नाचणीमध्ये जेव्हा कंपॅरिझन करायला जातो ना, तर न्यूट्रिशनदृष्ट्या बाजरीमध्ये जास्त आयर्न आहे, नाचणीमध्ये जास्त कॅल्शियम आहे. बरं. बरोबर आहे. पण तिन्हीचं जर प्रमाण तुम्ही एक्सेड केलं की तुमच्या शुगर्स वाढायला लागतात. असं नाही आहे की ज्वारीची भाकरी खाते मग माझा आता शुगर कमी होईल आणि माझा डायबिटीस बंद होईल. अच्छा. काही लोकांना ज्वारी खाऊन पण शुगर वाढते. हो. तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते, मग ती नाचणी असो, ज्वारी असो, बाजरी असो, हे त्याच्यावरून ठरतं. एखाद्याला नाचणीची भाकरी खूप छान सूट होईल, ज्वारी नाही सूट होणार. एखाद्याला ज्वारी चांगली सूट होईल, बाजरी नाही सूट होणार. विंटरमध्ये बाजरी खातो आपण हिवाळ्यात, बरोबर. इतर वेळेला खाल्ली तर ते उष्णता देतं आपल्याला. पण कोणामध्ये काय चांगलं आहे हे तुम्ही स्वतः तपासून घेतलं तर ते जास्त योग्य राहतं. की मिलेट्स चांगलेत म्हणून लोक हे मिलेट्स खायला सुरुवात केली. मग नाचणी म्हणून त्याला काही अंतरच नाही आहे. मग ते भाकरीत पण नाचणी, सूपमध्ये पण नाचणी, ह्याच्यात पण नाचणी, सगळ्यात नाचणी, ते पण शुगर वाढवत आहे. प्रत्येकाला तुमची बॉडी काय रिस्पॉन्स देते आहे, तुमचं पोट काय म्हणतं आहे, ते शांत आहे का ते खाल्ल्यावरती, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचं प्रमाणात योग्य ठेवलं तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पण तसेच मिळणार आहेत. बरोबर. ठीक आहे. मिलेटचा केक करायला जातात लोक. ॲक्च्युली मिलेटला अशी ॲज सच त्याची चव नाही आहे, त्याच्यामुळे ते केक करताना त्याच्यात त्यांना साखर जास्त घालावी लागते, तूप जास्त घालावं लागतं आणि तेव्हा तो कुठेतरी असा ओढून ताणून आणलेला नाचणीचा केक करतो आपण. बरोबर. पण त्याच्यात साखर आणि तेल आपण जे जास्त घातले ते पण आपल्यासाठी घातकच आहे ना. विचार खूप करावा लागतो, खूप करावा लागतो. आणि एका गोष्टीला तुम्ही चांगलं म्हणून त्याच वेळेला दुसरी गोष्ट वाईट. म्हणजे आश्चर्य वाटेल, पोळी खाऊन ग्लुटेनमुळे लोक गव्हाची पोळी खात नाही आहेत. पण मी असं पण ऑब्झर्व केलेलं आहे की ज्यांना पोळीची सवय आहे ना पहिल्यापासून, ती जेव्हा ज्वारीवरती शिफ्ट होतात तेव्हा ते वैतागतात. कधी कधी ज्वारी त्यांना पचत नाही, कधी शुगर झाली म्हणून आता गव्हाची पोळी बंद करायची, ज्वारीची भाकरी खायची. पण ते ज्वारीने पण शुगर वाढते त्यांची. रादर एक पोळी खाल्ली तर त्यांची वाढणार नाही, पण एक भाकरी खाल्ली तर त्यांची शुगर वाढते, असे पण पेशंट आहेत. इंडिव्हिज्युअलिटी खूप गरजेची आहे. स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या नीड्स काय आहेत आणि आपल्याला काय पचतंय, आपल्याला काय चालतंय, आपल्याला किती चालतंय, हे जो प्रत्येकाने जर का तपासून घेतलं तर तो नक्कीच निरोगी आयुष्याकडे वाटचाल करेल. पण कुठल्या तरी फॅडमध्ये पडला, यांनी हे सांगितलं मी आज तेच करतो आणि हे बंद करतो, असं करू नका. कुठल्या पण गोष्टी शिफ्ट करताना हळूहळू शिफ्ट करा. तुम्हाला चालतायत का, पचतायत का, छान वाटतंय का हे बघा आणि मगच त्या गोष्टींकडे शिफ्ट. येस. थोडक्यात मुलांपासून तर अगदी मिलेटपर्यंत म्हणजे तुम्ही सेल्फ कनेक्ट सांगितलात, सेल्फ इक्विलिब्रियम सांगितलात. ह्या सगळ्यांमध्ये कसा तारतम्य ज्याला आपण म्हणूया ते कसं ठेवायचं आणि त्यातून निरोगी आयुष्याचं जे काही सेल्फ सक्सेस आहे ते मिळवण्याचं एकदम परफेक्ट सूत्र तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.